तर राज्यभरामध्ये धरण क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस झालेला आहे। त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। कोल्हापुरातील राधानगरी धरण 100% भरलं। धरणाचे 4 स्वयंचलित दरवाजे उघडले। 7212 क्युसेक्सनं विसर्ग। भोगावती पंचगंगा नदीकाठच्या स्थानिकांना सतर्कतेचा इशारा। कोयना धरणाचे 6 वक्र दरवाजे 5 फुटांनी उघडले। 23000 क्युसेक्सनं विसर्ग। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। सातारा जिल्ह्यात कोयना धरणासह धूम, कणेर, तारळी धरणातून विसर्ग सुरू। जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे धरणातील पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी निर्णय। कृष्णा नदी लगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा। खेड तालुक्यातलं चासकमान धरण 90% भरलं। धरणाच्या 5 दरवाजांमधून 3552 क्युसेक्स भीमा नदीपात्रामध्ये विसर्ग। नदीकाठच्या स्थानिकांना सतर्कतेचा इशारा। भुसावळमधल्या हतनूर धरणाचे 6 दरवाजे उघडले। 8405 क्युसेक्सनं तापी नदीमध्ये विसर्ग सुरू। भंडारा जिल्ह्यात संततधार सुरूच। गोसेखुर्द धरणाचे 33 दरवाजे अर्ध्या मीटरनी उघडले। धरणातून 3652 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग। साताऱ्याच्या धोम धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ। धरणामध्ये 86.67 टीएमसी इतका पाणीसाठा। धरणाच्या 2 वक्र दरवाजातून 2000 क्युसेक्स विसर्ग कृष्णा नदीपात्रात करण्यात येतो। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। रायगडच्या उन्नई धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असून कुंडलिका नदीनं इशारा पातळी ओलांडलेली आहे। रायगडमध्ये पावसाचा रेड अलर्ट असल्यामुळे आता जो नागरिकांना जे आहे ते सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं। अमरावती जिल्ह्यातील मेळघाटामध्ये संततधार पाऊस पाहायला मिळते। उतवली ते धारणी दरम्यानच्या नदीला पूर आलेला आहे। पुलावरून जे आहे ते वाहते पुराचं पाणी। वाहन चालक जीव धोक्यात टाकून पुलावरून नेतायत वाहन।